काल 19 रोजी 11-11:30च्या दरम्यान एक मुलगी जी थोडंसं तिला आकलन शक्ती थोडी कमी आहे, परंतु तिला समजते सर्व, अशा मुलीला एक जो कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याचा परिसर जो आहे त्या परिसरातील गार्डन आहे तिथे बरेच हे लोक बसलेले असतात आपले तिथले येणारे पेशंटचे नातेवाईक वगैरे, आणि त्या ठिकाणी एक शेळके नावाचा जो एक हे आहे मुलगा 42 वर्षाचा हे आहे प्रदीप शेळके म्हणून, हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळे करतोय असं ह्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी लगेच त्याला सिक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं. सिक्युरिटीवाल्यांनी आम्हाला कळवल्यावरती आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतलं आम्ही, आणि त्यांची तक्रारीवरून श्री भारतीय न्याय संहितेच्या अन्वये 1247/24 अन्वये पोस्को 74 आणि पोस्को 8 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला लगेच तात्काळ आम्ही अटक करून कडक कारवाई केलेली आहे. आणि सदर ठिकाणचे जे CCTV फुटेज आहे त्याची आम्ही पाहणी करतोय की तिथे काय आहे का, परंतु त्या परिसरामध्ये CCTV संदर्भात आम्ही आमचे गोपनीय कर्मचारी आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की यामध्ये छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे जे अधिष्ठान आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांना एक पत्रव्यवहार करून आजूबाजूचा परिसर ह्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी CCTV लावण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. कारण आता कलकत्ता वगैरे काही ठिकाण आहे, या ठिकाणी झालेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवरती आपल्या लोकांची सुरक्षितता आणि मुलींची किंवा महिलांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे, आणि त्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या गुन्ह्यामध्ये जो आहे तो आम्ही जो तपास आहे तो आम्ही करीत आहोत.